मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती। तर कसे आहात तुम्ही? स्वस्त, मस्त, आनंदी आणि चांगले आहात ना? तर असेच आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो। तर आज मी सकाळच्या डेली रुटीनचा ब्लॉग टाकलेला नाही आहे कारण आम्ही चाललोय आता बाहेर फिरायला आणि माझे स्वयंपाक वगैरे म्हणजे सगळे कामं झाले आणि आता दुपारचे 2 वाजत आहेत। तर मी तुमच्यासोबत शेअर करते। आज मी ब्लॉग अजूनपर्यंत मी अपलोड केलेला नाही आहे, सायंकाळपर्यंत करून घेईल मित्रांनो। तर चला भेटूया नंतर। तर फ्रेंड, सांगितल्याप्रमाणे आज हस्बंडला आणि माझ्या भावाला होती सुट्टी, म्हणजेच त्यांचा आज वीक ऑफ होता। तर आज आम्ही विचार केला होता की आज आम्ही मूवी बघायला जाऊन, तो पण पुष्पा 2। तर खूप दिवस झाले आम्ही फिरायला पण बाहेर गेलेलो नव्हतो कारण माझी तब्येत मध्ये जास्त खराब होती, तुम्हाला माहीतच आहे। मग आम्ही पोचलो ओरियन मॉलमध्ये, जो की मला खूप आवडतो। आम्ही तिथेच फिल्म वगैरे पाहायला जात असतो आणि बघा बाहेरचे वातावरण पण खूप छान होतं। सकाळपासून पाऊस येत होता, मग थोडा पाणी उघडला जेव्हा आम्ही गेलेलो होतो तेव्हा। मग आम्ही आतमध्ये ओरियन मॉलमध्ये पोचलो। बघू शकता किती छान आहे आतमध्ये वगैरे। आम्हाला यायचं असलं मूवी वगैरे बघायला तर आम्ही याच मॉलमध्ये येत असतो। तर बघा, मग आम्ही गेलो आतमध्ये, म्हणजे तिकडे साईडला 3rd फ्लोअरवरती तिथे आहे तिकीट म्हणजे थिएटर, जिथे हस्बंड तिकीट काढायला गेले होते आणि संकेत आणि मी इकडे होतो। तर बघू शकता तुम्ही इथे। मग आम्ही आणखी थोडं फिरलो वगैरे, मूवी म्हणजे फिल्म चालू व्हायला थोडा वेळ होता। तर मग तिकीट वगैरे काढली, ते बघा तिकडे उभे आहेत। मग आम्ही आतमध्ये एंटर झाल्यानंतर हे आहे आतमधलं PVR मधलं, जिथे मूवी बघायला आम्ही आतमध्ये गेलेलो होतो। स्टार्ट व्हायचा होता, तर मग म्हटलं थोडं शूट वगैरे केलं मी। तर मग आतमध्ये गेलो, सीट नंबर वगैरे बघत होतो। तर हस्बंड आधीच गेलेले होते कारण मी वॉशरूमला गेलेली होती। तर बघू शकता असं आहे थिएटर। तर मग आमची सीट वगैरे आम्ही शोधली आणि मग मूवीची हे आहे स्टार्टिंग, जे की खूप छान मूवी आहे। तुम्ही एकदा नक्की जाऊन बघितलेला नसेल तर स्टार्टिंगवरून म्हणजे काही समजायला आलं नाही की कसं आहे काय आहे, कारण पुष्पा फिल्म मी बघितलेला तर होता, पण मला तेवढं काही समजलेलं नव्हतं कारण मी एवढं करून आधी पण पुष्पा मूवी बघितलेला नव्हता। आता सगळेजण सांगत होते की पुष्पा 2 खूप छान आहे, म्हणून म्हटलं चला आपण पण बघूया। तर स्टार्टिंग पण म्हणजे छानच वाटली आणि मग हे रश्मिका हिरोईन तशी आपली फेवरेटच आहे। तर मग फिल्म चांगली तर बघू शकता हे आहे सॉन्ग। मग मूवी वगैरे संपली तर एकदम बेस्ट मूवी वाटली आणि छान आहे, सर्व मूवी बघितली त्यापेक्षाही छान। मग आम्ही आलेलो होते इथे KFCमध्ये बर्गर वगैरे खायला, बघू शकता। तर मग फिल्म वगैरे झाली, मग आम्ही बसलो इथे, डिस्कस चालू होतं। तर हस्बंडनी बर्गर चिकन विंग्स वगैरे ऑर्डर केले आणि मग आम्ही खाल्लं वगैरे आणि बाहेर येऊन बघितलं तर पाऊस येऊन गेलेला होता आणि खूप छान बघा ओरियन मॉलचा हे रात्रीचा सीन किती छान आहे ना। इकडे पाणी वगैरे, तिथे छान शॉवरिंग वगैरे होत होतं। लाईटिंग बघा, WTC बघा। जर तुम्ही आले नसाल तर एकदा या वेळेला नक्की येऊन बघा। तर मला खूप आवडलेलं होतं। बघा आता क्रिसमस आहे, तर क्रिसमसचे पण तिथे ट्री वगैरे सजवलं वगैरे आहे। मग जाता वेळेस WTC खालून एवढी हवा लागत असते बघा, बघून घ्या। ही चप्पल आहे माझी, जे की मी दाखवत आहे, मी कालच घेतली आणि आज ही पूर्ण ओली झालेली आहे। तर हे झाड बघा, या झाडाला लाईटिंग लागलेली होती, मस्त खूप छान दिसत होतं मित्रांनो हे झाड। आणि जाता WTC खालून बघा किती छान हवा, म्हणजे एकदम थंडगार वातावरण आणि फॅनसारखी कूलरसारखी हवा लागत होती। तुम्ही बघतच आहात की माझी केस किती उडत आहेत। मला तर खूप छान वाटत होतं आजचं वातावरण आणि खूप छान वाटते या वेळेला तिथे। तर मग येता बघितलं एवढं ट्रॅफिक, बापरे, कधी एवढं ट्रॅफिक बघितलं नाही। मग रस्त्याने येता ट्रॅफिक म्हणजे जाणाऱ्या गाड्यांना सुद्धा आवाज येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना सुद्धा साईड नव्हता मिळत। मग आम्ही घरी वगैरे पोचलो, बघू शकता। फ्रेश वगैरे झाले, फक्त कपडे चेंज करायचे आहे।